खासदार साहेब, आंबेडकरांच्या भूमिकेविषयी सर्व राज्यात सध्या चर्चा आहे। तिसरी आघाडी ते हे करतात। महाविकास आघाडी महायुती असताना तिसरी आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न सुरू आहे। काय त्यांना तुम्ही आव्हान करा? नाही, एकंदरच राज्यातलंच नव्हे तर देशातलं जे वातावरण आहे, जे आज मुळात संविधानावर घाला घालण्याचा जो सातत्याने प्रयत्न होत आहे, त्याचं कारणच एक असं आहे की हे सेक्युलर मताचं विभाजन करणं हे भाजपचं पहिल्यांदा जे काही एजेंडा आहे तो एजेंडा ते राबवत आहे। आणि त्या एजेंड्याला काही लोक कदाचित बळी पडत आहेत। तिसऱ्या आघाडीसारखं जर नवीन काही करून मताचं पुन्हा विभाजन जर केलं तर निश्चितच ते देशहितासाठी नाही, राज्यहितासाठी सुद्धा चांगलं होणार नाही। आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल बरेच वेळा शंका घेतली जाते। तुमच्या अमरावती लोकसभा मतदारसंघात तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे। आंबेडकरांच्या भूमिकेविषयी काय वाटतं? नाही, माझ्या मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभा केला होता, इतर ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला, हा भाग वेगळा। परंतु आंबेडकरी जनता जी आहे ती माझ्या पाठीशी आहे, हे या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलं। आणि मी तर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसदार आहो आणि विचाराचा सुद्धा वारसदार आहो। मी काही एका बाबीचा नाही, कारण बाबासाहेब हे माझे बाबा आहेत। त्यामुळे मी त्यांच्या रक्ताचा आणि विचाराचा वारसदार आहो। म्हणून लोकांनी माझ्यावर पूर्णतः भरोसा ठेवला आणि भरोसा ठेवून एक सच्चा बाबासाहेबाचा सैनिक हा तिथं निवडून दिला। भाजपला विरोध करत असतात प्रकाश आंबेडकर, तुम्ही आव्हान करणार आहात की मतांचं विभाजन जे आहे महाविकास आघाडीच्या संदर्भात होणार ते तरी टाळावं असं आव्हान करणार आहात? नाही, कुठलेही आज जे काही महाराष्ट्रातील असेल किंवा देशातील जी काही सेक्युलर मताची जर लोक असतील, जे बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक असतील, त्यांनी हे भाजपची जी काही रणनीती आहे ते ओळखली पाहिजे। त्यांच्या या जे काही संधी साधूपणा आहे त्याला कुठंच थारा दिला नाही पाहिजे। आणि देश हा बाबासाहेबांच्या संविधानावर चालते। बाबासाहेबाचं संविधान हे तुमचं आमचं सगळ्यांचंच कर्तव्य, मग ते कोणी असेल तरी त्यांचं आमचं सगळ्याचं कर्तव्य आहे की संविधान आज शाबूत ठेवणं। जे काही निवडणुकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, त्या माध्यमातून लोकांचं असा एक अंदाज वाटतो आणि लोक त्या निर्णयाप्रत गेले आहेत। म्हणून जे काही होते ते सगळ्यांच्या समोर होत आहे। म्हणून जे काही आपले विचार आहेत ते विचार स्पष्ट असले पाहिजेत, या विचाराचा मी आहोत। राज्याचंच नव्हे तर देशाचं सुद्धा शिक्षण असेल, आरोग्य असेल, याकडे फार दुर्लक्ष आहे। 3%, 2.5% फक्त शिक्षणावर खर्च आहे। आरोग्याची ती स्थिती आहे। जर आरोग्यमंत्री आणि ती स्वतंत्र कारभार ज्यांच्याकडे आहे त्यांच्या जिल्ह्यात जर अशी परिस्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती तुमच्या लक्षात येईल। कारण ही जी मंडळी आहे ही सत्ता टिकवण्यासाठी फक्त आणि फक्त आपले जे काही आमदार आहेत, आपले जे काही सवंगडी आहेत, त्या सवंगड्यांचा लाळ पुरवत आहेत। बाकी जे काही मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, महाराष्ट्रातील जनतेच्या, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। अनेक योजना काढल्यात, अनेक योजना बंद आहेत, अनेक योजना पुन्हा नव्यानं काही सुरू करतात। काहीतरी मताचं लालसेपोटी आता निवडणूक डोळ्यासमोर आहे तो उद्देश ठेवूनच फक्त वागत आहेत। जनतेच्या प्रश्नाचं, मूळ प्रश्नाचं किंवा मूळ विषयाचं यांना काहीही घेणं देणं नाही। येणाऱ्या काळात ते आपल्याला दिसून म्हणजे राहुलजींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सांगितलं जिथं बोलवाल तिथं प्रचाराला येऊ। राहुल गांधी आणि प्रियंका गांधीच्या सभांचा जो आहे तो महाराष्ट्रात काँग्रेसला फायदा होणार? निश्चितच राहुलजी गांधी यांच्यात एवढा फार मोठा बदल झालेला आहे, जे की लोकांना अपेक्षित नव्हता, त्या पलीकडचा बदल झालेला आहे। एक देश, संपूर्ण देश त्यांना देशाचा एक नेता मानण्यासाठी आता तयार आहे। आणि त्यांच्या जे वागणं आहे, जी काही मानसिकता आहे, ती मानसिकता आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही पाहिलं असेल, नेहमी छोट्या छोट्या कार्यकर्त्याला आम्हाला आता दिल्लीत घेऊन बसतात आणि आमच्यासोबत चर्चा करतात मनमोकळेपणानं की आपण तिथं काय करायला पाहिजे, आपण हे काय करायला पाहिजे। म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा सुद्धा ते विचार आज घेत आहेत। ही फार मोठी देशासाठी चांगली बाब आहे। म्हटलं होतं की ज्याच्या जागा जास्त महाविकास आघाडीमध्ये त्याचा मुख्यमंत्री, तर काँग्रेसची वाटचाल त्याकडे सुरू आहे आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल का पुढे? तो विषय हा पूर्णतः महाविकास आघाडीचा आहे आणि महाविकास आघाडीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यामध्ये काय बोलावं। म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी तरी देऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।